हॉस्पिटलमध्ये असताना कसा सीपीआर द्यायचा, म्हणजे सीपीआरचा फुल फॉर्म कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. आता हा पीडियाट्रिकचा पेशंट आहे, पीआयसीयूचा पीडियाट्रिक. हॉस्पिटलमध्ये जर पेशंट खूप बॅड झालं, लास्ट स्टेज असेल आणि त्याला सीपीआर द्यायचा असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, सीपीआर देण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला एम्बू बॅग विथ मास्क आणि त्याला रिझर्वायर बॅग आणि ऑक्सिजन कनेक्शनची ट्यूब पाहिजे. इमर्जन्सी ड्रग मध्ये ऍड्रिनालिन आणि इंजेक्शन ॲट्रोपिन हे भरून ठेवलेलं, डायल्यूट केलेलं आणि त्याच्यावरती लेबल केलेलं पाहिजे. त्यानंतर जर इंट्युबेशन असेल म्हणजे ईटी ट्यूब असेल तर आपल्याला मास्कची गरज नसते. ईटी ट्यूब नसेल तर आपल्याला मास्क वापरावा लागतो. आणि आपल्या सोबत हॉस्पिटलमध्ये पण मदतीला एक जणाला घ्यायचं जो आपल्याला एम्बूसाठी मदत करेल. आपल्या एम्बू बॅग व्यवस्थित आहे की ते आपण अगोदरच चेक करून ठेवायचं. तुम्हाला ब्रीथसाठी मदत कर. ज्यावेळेस मास्क लावायचं असेल पेशंटला तर त्याचं नोज आणि माउथ हा पूर्ण एरिया एकदम कव्हर झाला पाहिजे, कुठूनही लिकेज नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, एम्बू प्रॉपर होतो. इथं पकड, असं पकडायचं, जो एम्बू करणार त्याने पकडायचं. या नोज आणि माउथचा पूर्ण एरिया कव्हर झाला पाहिजे. आणि मी म्हणणार 3 कॉम्प्रेशन देणार आणि तू एक ब्रीथ द्यायचा. 1 2 3 म्हटलं की तू 4 ला ब्रीथ करायचा. समजलं. आणि पीडियाट्रिकच्या पेशंटसाठी आपल्याला एकाच हाताचा वापर करायचा आहे. जर निओनेटचे पेशंट असेल तर 2 फिंगर व्हेंटिलेशन किंवा असे तुम्ही व्हेंटिलेशन करू शकता, चेस्ट कॉम्प्रेशन देऊ शकता. पीडियाट्रिक असेल तर एका हाताचा वापर करायचा. अडल्ट असेल तर दोन्ही हात एल्बो जवळ एकदम स्ट्रेट आणि दोन्ही हाताचा वापर करून चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचं. 1 ते 1.5 इंच चेस्ट आतमध्ये गेली पाहिजे अडल्टसाठी. आता सीपीआर देताना 3 कॉम्प्रेशन सोबत एक ब्रीथ. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आलं लक्षात. आणि आपल्याला हे सीपीआर मॉड्यूल आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आपले कॉम्प्रेशन बरोबर जाती येतात. आणि इथे साईन दिले बघा, दोन्ही निप्पलच्या एकदम मध्ये स्टर्नमवरती, इथे आपल्याला चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचे. आणि हे कॉम्प्रेशनसाठी आपण आपलं प्रेशर किती लागते ते पण इथे दाखवतो. तर ग्रीन पर्यंत गेलं पाहिजे, रेड म्हणजे जास्तीचं प्रेशर होते आणि हे इन्फ्लामेशनसाठी म्हणजे श्वास. परत एकदा 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. समजलं. ग्रीन करायला पाहिजे फक्त. हो. आणि हे पण ग्रीन पर्यंत गेलं पाहिजे इन्फ्लामेशन. जर कुठून लीक होत असेल तर इथं कमी एअर जाईल, ब्रीथ व्यवस्थित जाणार. समजलं.